अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे आपल्या सोबत आहेत। सर, जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी काल शिक्षकांनी तुम्ही सर्व शिक्षक आमदारांनी आंदोलन केलं होतं। काय सध्या परिस्थिती आहे, कधीपर्यंत लागू होईल काय असं वाटतं? ह्या जुन्या पेन्शन मध्ये दोन विषय आहेत। 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आले परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी किंवा ज्युनियर कॉलेज हे 100% अनुदानावर नव्हतं, टप्पा अनुदानावर होतं आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर ते 100% अनुदानावर आलं। म्हणून त्यांना नवीन पेन्शन योजना असं तत्कालीन सरकारनं म्हटलेलं होतं, तसा आदेश काढलेला होता। पण तेव्हापासून हा वाद सुरू आहे। कारण एकीकडे आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारने 1 नोव्हेंबर 5 पूर्वी ज्यांची जाहिरात होती पण नियुक्ती ही 1 नोव्हेंबर 5 नंतर झाली, अशा सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली। आमची तर नियुक्ती 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची आहे, जाहिरात पूर्वीची आहे। असं असताना आम्हाला वंचित ठेवलं। का वंचित ठेवलंय तर तुमचं प्रकरण हे मान्य उच्च न्यायालयामध्ये आहे, न्यायप्रविष्ट आहे। आम्ही न्याय मागण्यासाठी का गेलो? सरकार निर्णय घेत नाही म्हणून न्यायालयात गेलो। सरकारने जर निर्णय घेतला तर न्यायालयातून आपोआपच याचिका त्या ठिकाणी मागे होईल ना। त्यामुळे न्यायालयात आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेपासून दूर ठेवणं मला वाटतं संयुक्तिक नाहीये। आणि म्हणून माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठानं सुद्धा एक निर्देश दिलेले होते सरकारला की तुम्ही जे शिक्षण उपसंचालक आहेत विभागाला त्यांनी ह्या प्रकरणाची माहिती घ्यावी। असे किती शिक्षक आहेत त्यांना बोलून त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं आणि मग तशा निर्देशानुसार ही कारवाई आता पूर्ण झाली। आपले जे महसूल विभाग आहेत तिथे जे आमचे शिक्षण उपविभागीय कार्यालय आहेत त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी या सुनावण्या घेतल्या, प्रकरण टू प्रकरण माहिती घेतली, प्रस्ताव घेतले, त्यांची सर्व कागदपत्र तुम्ही लागलात कधी, जाहिरात कधीची होती, तुम्हाला मान्यता कधी मिळाली, तुमची शाळा 100% कधी आली, सगळी माहिती आता गोळा केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं की आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। त्यामुळे आता सुद्धा मी सभागृहामध्ये विधान परिषद मध्ये माझा चर्चा होती नियम 97 अन्वये, त्याच्यावरती मी हेच सरकारला बोललोय की शिक्षण माध्यमामध्ये दादा आता तुमचा दादापणा तुम्ही दाखवा, तुम्ही निर्णय घ्या, कारण शेवटी तुम्ही या खात्याचे पालक आहात। तुमच्याकडे मोठ्या आशेनं आम्ही बघतो, कारण शेवटी आम्ही सगळेजण कोणासाठी काम करतोय? विद्यार्थ्यासाठी। विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे। विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून शिक्षक आहेत, हे सूत्र आम्हाला मान्य आहे। त्याच्यामुळे आम्ही काय फक्त आमच्या प्रश्नासाठी भांडत नाही, शेवटी विद्यार्थ्यांच्या घडवण्याचं काम आणि समाजाचा शिल्पकार आमच्या शिक्षकाला म्हटलेला आहे। एवढी मोठी दर्जा म्हणजे पूर्वी काळी तर आचार्य देव म्हटलं जायचं। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गुरुजनांना अशा पद्धतीने वंचित ठेवणं उचित नाही, तेव्हा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे। त्यामुळे निश्चितपणानं एक बैठक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री असं लावण्याबाबत सुद्धा सूचवात मंत्री महोदयांनी माझ्या उत्तरात केलेला आहे। तेव्हा निश्चितपणाने याचा तोडगा निघावा यासाठी आमचा लढा कायम सुरू राहणार आहे। तुम्ही शिक्षक आमदार आहात, राज्यामध्ये बहुतांश संस्था चालक असतील किंवा या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बोगस शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर होते असा आरोप काल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे। काय वाटतं याच्यामध्ये किती तथ्य आहे? कारण की हे सगळे संस्था चालक आहे जे सत्तेच्या जवळचे आहेत, सरकारमध्ये बसलेले आहेत। सत्तेच्या जवळचे आहे म्हणजे यापूर्वी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं बहुमतातलं सरकार होतच ना, त्यावेळेस सुद्धा हे संस्थाचालक होते। संस्थाचालक आज आले नाही। आणि आपण जर सर्वे केला राज्यामध्ये तर ज्या काही खाजगी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालय आहेत, व्यावसायिक महाविद्यालय, त्याच्यामध्ये संस्थाचालकांची संख्या जास्त कुणाची असेल 1 नंबरला तर ती काँग्रेसवाल्याची आहे। हे मी पूर्ण माहितीच्या आधारे सांगतोय। आणि त्याच्यामुळं उठसूट संस्थाचालकांना दोषी धरणं मला वाटतं उचित नाहीये। आज राज्यामध्ये एवढा मोठा आर्थिक भार उचलण्याचं काम संस्थाचालक करतायत। आज याच शाळा एवढे महाविद्यालय जर सरकारनं उभी करायची ठरवलं असतं सरकारनं तर मला वाटतं करोडो रुपये लागले असते। सरकारला एवढी नीती उभा करणं नाकीनवार असतं, पण स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील साहेबांनी विरामदान धोरण स्वीकारलं आणि त्यांनी त्यांच्या काळापासून या खाजगी महाविद्यालयांना, इंजिनिअरिंग महाविद्यालयाला परवानगी दिली। तेव्हापासून या राज्यामध्ये संस्थाचालक पुढे आले। रयत सारखी शिक्षण संस्था असेल,
शिवाजी सारखी आज विदर्भातली सर्वात मोठी शिक्षण संस्था राज्यातली असेल, या सगळ्या संस्था चालकांनी स्वतःच्या स्वनिधीतून त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या बिल्डिंग उभारल्या, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं आहे, भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या आहेत. सरकारने यासाठी पैसा दिला का? नाही दिलेला. सरकार फक्त वेतनासाठी पैसे देतं, सरकार फक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन देतं, जे अनुदान आहेत विनानुदानासाठी तर काही देत नाही विद्यार्थ्यांच्या फीस परताव्याशिवाय. आणि त्याच्यामुळं सारखं घोटाळा झाला म्हणणं हे चुकीचं आहे. आज शालेय पोषण आहाराचा जरी आपण विषय घेतला, धाराशिवचे आमदार आहेत कैलास पाटील, शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये जे 1800 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तसं त्यांनी सभागृहामध्ये देखील मांडलं, एक आरोप केला होता. नाही, मला कसं वाटतं की ज्या लोकप्रतिनिधींना ज्या कामासाठी निवडून दिले ती कामं त्यांनी केली पाहिजेत, ही एक माझी सूचना आहे, विनंती आहे. जसं आम्ही शिक्षक आमदार आहोत तर आम्ही शिक्षणाच्या प्रश्नावरती फोकस केला पाहिजे. आम्ही पाणी रस्ता झालाय का, आम्ही विहीर खोदली का, आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहोत. परंतु अशा पद्धतीनं आज शालेय पोषण आहाराचा जर विषय आपण घेतला तर शालेय पोषण आहार कोणाला मिळतो? जे विद्यार्थी प्रवेशित झाले, जे विद्यार्थी UDAS प्रणाली शासनाने लागू केली, त्याच्यावरती जेवढी संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणातच तेवढे तांदूळ पुरवले जातात, तेवढा शालेय पोषण आहार वितरित केला जातो. त्याच्यामुळे तिथं भ्रष्टाचार करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे निश्चितपणे असे बिनबुडाचे आरोप करणं मला वाटतं चुकीचं आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते शिक्षक आमदार विक्रम काळे. मी गुणवंत दांग, DRV न्यूज.